हॅलो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला तर आज आपण बनवूया मस्त असं हिरव्यागार पालकाचे धपाटे. त्यासाठी मी भरपूर पालक, भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 कांदे आता बारीक चिरून घेऊ. अशा प्रकारे जर पालक तुम्हाला आवडत नसेल किंवा पालकाची भाजी, आपण बऱ्याचशे घरामध्ये मुलांना पण नको वाटतं हिरव्या पालेभाज्या खायचे, आजकाल मुलं नकोच म्हणतात. त्यासाठी असं काहीतरी बनवायचं आणि खाऊ घालायचं जे की त्यांना आवडतं पण आणि त्यांच्या शरीरामध्ये हिरव्या पालेभाज्याचं प्रमाण पण जातं. त्यासाठी आपण भरपूर अशी पालक घेतलेले आहे आणि छान असं त्याला आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. कारण की एखाद्या वेळेस माती किंवा बाजारामध्ये पण पाणी भाजीवर समजा कुठलं टाकतात, त्याच्यामुळं स्वच्छ पाण्याने धुतलेले आपलं बरं. आता पालक सगळी धुवून घेऊ आणि छान असं पालकाला पण बारीक कट करून घेऊ. आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. नवीन अशा साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपी पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा. भरपूर आता बघा आपण वाटण तयार करणार आहोत, त्याच्यामुळे धपाटे म्हणलं की भरपूर लसूणच घ्यायचा, कारण की लसूण आणि धपाट्याला चव येते. हिरवी मिरची, जिरे आणि मीठ टाकून छान असं आता हे बारीक वाटून घेऊ. आपण ठोंब्याने छान कुटून घ्यायचं. कुटलेल्या याची चव तर वेगळीच असते मिक्सरपेक्षा. आणि आता पिठाचं बघा 2 वाट्या मी ज्वारीचं पीठ घेत आहे. त्याच्यामध्ये थोडे तांदूळ मी दळायला दिलेले होते. तुमच्याकडे तांदळाचं असेल तर अर्धी वाटी तुम्ही तांदळाचं पण टाकू शकता. आणि 1 वाटी गव्हाचं आणि 1 वाटीला थोडं कमी आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकलेलं आहे. आता वाटलेलं वाटण, पालक, नंतर कांदा आणि कोथिंबीर हे सगळं आता टाकून घेऊ. आणि थोडासा ओवा टाकून घेऊ आणि थोडासा खता सोडा टाकून घेऊ. आता खता सोडा टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं असलं तर टाकू शकता किंवा नाही, पण थोडासा खुसखुशीतपणा धपाट्याला येतो खता सोड्याने. आणि हळद टाकून छान आता हे मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे जर पालकाच्या भाजीचं केलं ना धपाटे, तर नक्की सगळे खातील. अशी भाजीचा कंटाळा येतो ना खायचा मुलांना पण, तर असे धपाटे तुम्ही नक्कीच करून खाऊ घाला. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कसं जास्त भाकर भाजी नको वाटतं खायला, गरम गरम असे धपाटे बनवायचे आणि मस्त खायचे. आता छान असा आपण बघा उंडा मळून घेऊ. छान उंडा मळून घ्यायचा, कारण की भाकरीचा असो, चपातीचा असो किंवा धपाट्याचा असो, प्रत्येक वेळेस उंडा मळताना जेवढं जास्त उंडा आपण मळतो तेवढी चव भाकरीला, चपातीला किंवा धपाट्याला छान येते. त्यामुळे छान असा आपण उंडा मळून घेऊ. ह्याच्यात दाखवलं ह्याच्यापेक्षा जास्त मळला आहे मी. व्हिडिओमध्ये कसं पूर्ण सगळं दाखवता येत नाही ना, तर उंडा मळून ठेवलेला आहे. आधीच कपडा मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतला होता. आता पाण्यातून छान असं बघा, आता गावाकडल्यासारखं थोडासा उंडा जो आपण धपाट बनवणार आहेत का, तो आणखी मळून घ्यायचा आणि असं गोल करून छान असं आपण थापून घेऊ. थोडा पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे हाताला चिटकत नाही. छान असं धपाटे टाकून घ्यायचे. आता या धपाट्याला तुम्ही तीळ पण लावू शकता, लावतात तीळ, पण माझ्याकडे नव्हते त्याच्यामुळं मी स्किप केलेलं आहे. आणि नसतील तर स्किप करू शकता, असं काहीच नाही. आपला आहे ना, आहे त्या गोष्टीमध्ये रेसिपी तयार आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीत रेसिपीचं आपलं नावच म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मी तसं दिलेलं आहे की साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये उपलब्ध साहित्यामध्ये रेसिपी. आता धपाट्यात बघा मस्त छान त्याला बोळं पाडून आपण तव्यावर टाकून घेऊ. आता बोळं याच्यासाठी पडतात की तेल सगळीकडे पोचलं गेलं पाहिजे, कारण की आपण जे तेलात असं तेल सोडतो ना, मधी पण सोडतो, तर सगळीकडे पोचलं म्हणजे छान असं धपाटं उलटतं, चिटकत नाही. बघा छान असं आता बघा खाल्ल्या साईडकडून छान भाजलेला आहे. आता दोन्ही साईडकडून छान आपण भाजून घेऊ आणि दुसरं पण धपाटं आपण तयार करून घेऊ. आता दुसरं धपाटं तयार करण्याचं म्हणजे पहिल्या वेळेस टाकल्यानंतर आणखी कोरडा होतो कपडा, त्याच्यामुळे असं थोडंसं पाणी शिंपायचं आणि दुसरं पण कणिक घेऊन छान असं धपाटं थापायचं, कारण की दुसऱ्या वेळेस उलटताना कपड्याला पीठ चिटकून बसत नाही, छान असं उलटलं जातं. त्याच्यामुळे छान असं बघा उलटून घ्यायचं. आणि आता दुसऱ्या साईडकडून पण छान असं तेल लावून खरपूस असं छान लाल भाजून द्यायचे. धपाट्याला भाजायला थोडा टाईम लागतो, पण छान भाजून घ्यायचे. बघा आपले धपाटे रेडी आहेत. त्याच्यासोबत मी लोणचं दही घेतलेलं आहे. तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने धपाटे ट्राय करा आणि सगळ्यांना खाऊ घाला. धन्यवाद.